नमस्कार मैत्रिणींनो, सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण करतोय सुरमई फिश फ्राय. आता आपण सुरमई फिश फ्राय करण्यासाठी इथे 4 पीसेस सुरमईचे घेतलेले आहेत. हे 4 पीसेस आपण अर्धा तासापूर्वी हळद, लिंबू आणि मीठ लावून मॅरिनेशन करून बाजूला ठेवले होते आणि आता आपण ते फ्राय करण्यासाठी घेणार आहोत. आता इथे आपण जे घेतलेलं आहे ते मसाले आहेत. इथे तिखट आहे, हळद, थोडं तांदळाचं पीठ आहे, मीठ आहे आणि हा इथे फिश फ्राय मसालाचा जो लकीचा मिळतो तो आणि थोडा गरम मसाला आणि इथे मीठ मध्ये. आता इथे सुद्धा आपण तयारी करून घेतली. जाड रवा घेतला आपण, इथे पाहू शकता तुम्ही. जाड रवा थोडा म्हणजे बारीक रवा जो असतो आपला त्यापेक्षा थोडा जाड असा जो येतो तो जाड रवा वापरायचा आपण. इथे देखील मी तांदळाचं पीठ अर्धा चमचा टाकले आणि थोडं तिखट आणि मीठ. आता हे आपण छान मिक्स करून घेणार आहोत सगळं. आता हे जे आहे हे आपले मसाले मिक्स करून घ्यायचे. त्यापूर्वी हे मसाले मिक्स करताना यामध्ये आपण पुन्हा एकदा आता आपण इथे जे मॅरिनेशन केलं होतं त्यामध्ये फक्त आपण हळद, मीठ आणि लिंबू याचा वापर केला होता. आता थोडी आलं लसूणची पेस्ट टाकली आपण. आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि जिरे असं जे आपलं वाटण होतं नेहमीचं तेच मी टाकलेलं आहे यात. आता हे छान मिक्सिंग करून घ्यायचं आहे. हे सगळे ड्राय मसाले मिक्स करतोय आपण आणि छान एकसारखं कोट करून घेतलेलं आहे आपण. आणि आता आपण हे रव्यामध्ये घोळवून फ्राय करून घेणार आहोत. रव्याचं मिश्रण आपण छान मिक्स करून घेतलंय. मीठ, तांदळाचं पीठ, रवा आणि तिखट. आता यामध्ये आपण घोळवून घेऊयात फिश. छान कोट करून घेतलेत आपण दोन्ही बाजूनी. आता इथे आपण तवा तापायला ठेवलाय. त्या तव्यामध्ये आपण तेल थोडं टाकून घेतलं होतं. आता हे आपण पीसेस त्याच्यावर सोडून घ्यायचे. तव्यावर करू शकता किंवा नॉनस्टिक पॅनमध्ये देखील करू शकता. थोडं तेल सोडून घ्यायचं साईडने. आता एक 5 मिनिटात आपण एक बाजू उलटून घ्यायची. असे अगोदर आपण सर्व फिश उलटून घ्यायचे. एक बाजू तयार आहे. आता आपण दुसऱ्या बाजूने देखील थोडं अगदी आपल्याला हवं तेवढंच तेल सोडून घ्यायचं आहे. कारण ऑलरेडी याच्यामध्ये थोडं तेल आहे. आणि आता दुसरी बाजू देखील एक 5 मिनिटं होऊ द्यायची आहे. पाहू शकता आपलं क्रंची फिश फ्राय तयार आहे आणि आता मी ते सर्व केलेलं आहे. कसा वाटला मैत्रिणींनो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.